हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन। आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। काल 2 दृष्टांताच्या द्वारे भगवंत समजावून सांगतात की मी या परिणामवादाच्या दृष्टीनं, आरंभवादाच्या दृष्टीनं आणि पुढे जाऊन आता विवर्तवादाच्या दृष्टीनं सुद्धा मीच सगळीकडे व्यापून उरलेला आहे। कारण जगताला जगत हे अध्यस्त आहे। अध्यस्त म्हणजे कशावर तरी आधारित असणार आणि परमात्मा अधिष्ठान आहे। आणि परमात्मा अधिष्ठान असल्यामुळं अधिष्ठानाशिवाय अध्यस्थाला स्वतंत्र अशी सत्ता नसते। म्हणून जगत आणि परमात्मा एक आहेत, परंतु एक जरी असले तर त्याच्यातले विकार जे जगताचे आहेत ते मात्र परमात्म्यामध्ये येत नाहीत। कारण जगत ही भेसळ आहे आणि परमात्मा शुद्ध आहे। आणि या दोन्हीतला फरक लक्षात येण्यासाठी माऊलींनी 2-3 दृष्टांत दिलेले आहेत। दूध मुराले सुवावे तरी तेची दही, का बीजच झाले तरू आणि भांगाराचे अलंकारू, असे 3 दृष्टांत देऊन जग हा माझा कसा विस्तार आहे हे अगदी विशिष्ट पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे पुढे त्याचाच विस्तार करण्याचा प्रयत्न माऊली करतात। हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे ओथिजले, तैसे अमूर्त मूर्तिमय विस्तारले त्रैलोक्य जाणे। वर्णन करतात हे जगत पूर्वी अव्यक्तपणाने थिजलेले होते। थिजलेलं होतं म्हणजे घट्ट झालेलं होतं। आपण तुपाच्या बाबतीत शब्द वापरतो बघा, थिजलेला आहे तो म्हणजे घट्ट झालेला आहे। तेची मग विश्वाकारे ओथिजले, ओथिजले म्हणजे त्याच्यात पातळपणा निर्माण झाला। विश्वाच्या आकाराने विश्वाकारे पातळ झाले। तैसे अमूर्त मूर्तिमय विस्तारले, तैसे जे अमूर्त कारण होते तेच मूर्त त्रैलोक्य कार्यरूपाने विस्तारलेले आहे असे जाण। त्रैलोक्य जाण, तैसे अमूर्त मूर्तिमय विस्तारले त्रैलोक्य जाण। तो आता जाणून घे की हे सगळं त्रैलोक्य जे आहे हे आकाराला आलेला आहे। हा आकार जो आहे तो एखाद्या घट्ट पदार्थानंतर पातळ झाल्यानंतर जसा त्याचा विस्तार वाढतो तसाच जगाचा विस्तार वाढलेला आहे। म्हणजे थिजलेलं तूप किंवा थिजलेली गोष्ट म्हणजे परमात्मा जो अव्यक्त असतो, पण व्यक्त रूपाला येताना तो पातळ होतो। हे दृष्टांताद्वारे, म्हणजे तुपाचा दृष्टांत आपण घेतला तर चालतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण बर्फाचे डोंगर सुद्धा वितळतात। मग डोंगर कसा घट्ट असतो बघा, बर्फाचा डोंगर ज्याला आपण हिमनग म्हणतो अगदी कडक असतो, पण त्यात पाण्याशिवाय दुसरं काय असतं। पण जेव्हा तो वितळतो त्यावेळी त्याचा मोठाच्या मोठा विस्तार होतो। छोटे छोटे दिसणारे हिमनग सुद्धा नद्यांना मोठमोठे पूर आणू शकतात। हे आपल्या नित्याच्या बघण्यातलं उदाहरण आहे। हिमनग वितळायला सुरुवात झाली की नद्यांना महापूर येतात। उत्तरेकडे ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात भारतामध्येच। ते हिमालयामधले हिमनग जे आहेत तर जे वितळायला लागले, सगळेच वितळत नाहीत म्हणून बरं आहे, नाहीतर मग जगातलं जग बुडून गेलं असतं। त्यालाही काहीतरी बंधनं आहेत भगवंताची। तर ते हिमनग वितळायला लागले की नद्यांना पूर येतात
दिसायला दिसतात डोंगर छोटे, पण वितळल्यानंतर त्याचा विस्तार होतो. तसं सूक्ष्म असलेला परमात्मा जगाच्या रूपानं विस्ताराला पावतो. घट्ट असलेलं अव्यक्त रूप जे आहे ते काय म्हणतो, थिजलेलं आहे ते ओथिजलं, पातळ झालेलं असतं. हे सांगण्यासाठी अव्यक्त पण थिजलेलं असतं, म्हणजे संकुचित झालेलं असतं, आणि तेच विश्वाच्या आकारानं पातळ होतं, म्हणजे विस्तार पावतं, पसरतं. त्याप्रमाणे अव्यक्त मी विस्तार पाहून साकार झाले असे समज. साकार हे जगाचं रूप आहे, आणि साकार आणि निराकार ही दोन्ही माझी रूप आहेत. सगुण आणि निर्गुण ही दोन्ही माझी रूपं आहेत, असं संतही सांगतात आणि भगवंत कबूल करतात. बरं काय, भगवंतांनी सांगितलेलं आहे की अव्यक्त आणि व्यक्त हे दोन्ही, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर हरिशी भजे. माऊलींच्या ज्ञानदेवाच्या हरिपाठामधला हे एक छोटासा तुकडा आहे. अव्यक्त निराकार नाही जे आकार, परंतु जेथून चराचर ते अशी भजे. चर आणि अचर जे हे त्याचं जे रूप आहे ते रूप त्याचंच आहे, आणि त्या चर अचराचं भजन म्हणजेच अव्यक्त आणि निराकार असलेल्या परमात्म्याचं भजन होतं. मग आपण मूर्तीपुढे भजन करतो, ते मूर्तीचं भजन अमृतच्या ठिकाणी जाते का नाही? मूर्ताशी आले म्हणतात ते. अमूर्त अमूर्त मूर्तिमय विस्तारले. अमूर्त असलेलं मूर्तच्या अमूर्त श्रुती सांगते. दोन्ही रूप माझे आहेत, मूर्त आणि अमूर्त ही माझीच रूप आहेत. कारण भगवंत स्पष्टपणाने कुणाला अव्यक्त रूपात असल्यामुळे दिसत नाही. मग दिसत नाही म्हणून त्याचा सुंदर अशा मूर्त्या तयार झाल्या, आणि त्या मूर्त्यांनाच कल्पना केली. पण कल्पनेतून खऱ्या विश्वामध्येच आपण जातो, भगवंताच्या खऱ्या प्रांतामध्येच आपण प्रवेश करतो. म्हणून हे विस्तारलेलं रूप सुद्धा आहे, हे भगवंताचंच आहे. म्हणून वर्णन करताना म्हणतात हे अव्यक्तपणे थिजले, त्याची मग विश्वाकार झाले. उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याच्या ठिकाणी हा त्याचा स्वभाव आहे. जन्माला येणं, स्थित करणं आणि नाश पावणं. परंतु अव्यक्त किंवा व्यक्त दोन्ही स्थितीमध्ये तो त्याचा स्वभाव आपल्याला लक्षात येतो. उत्पत्ती स्थिती परमात्म्याच्या ठिकाणी स्वभावतात असतात. पण अव्यक्त किंवा व्यक्त दोन्ही स्थितीमध्ये ही परमात्म्याचा स्वभाव आपल्याला लक्षात येतो. म्हणून श्रुती सांगते की तो एकटा होता म्हणून त्याला बहु व्हावं वाटलं, विस्तार पावला. एकोहम बहुश्याम असा मूळ असा संकल्प झाला, आणि त्या मूळ संकल्पातून परमात्मा जगात रूपांतरित झाला असं श्रुतीने सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या पुढे जे जग दिसतं हे त्याचं पातळ झालेलं, विस्तार पावलेलं रूप आहे. तूप घट रूपात असतं किंवा ते पातळ रूपात, दोन्ही रूपात तूपच असताना हा मुद्दा मात्र लक्षात ठेवला पाहिजे. घट असताना तूप हे तूपच असतं, आणि पातळ झालं तर ते तूपच असतं. त्यांच्या आकारात फरक पडला असेल, ते घट्ट होतं आणि आता पातळ झालं. तसं अव्यक्त होतं आणि व्यक्त झालं. पण अव्यक्तामध्ये जे गुण आहेत तेच गुण व्यक्तामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अस्तिभाती प्रिय रूपानं ते व्यक्तामध्ये बघायला मिळतात, आणि सदशिद आनंद रूपानं ते अव्यक्तामध्ये बघायला मिळतात. दुसरी गोष्ट, अस्तिभाती प्रिय रूपानं अव्यक्तामध्ये बघायला मिळतात, आणि नाम रूपाच्या द्वारे संबंध, नाम रूप क्रिया संबंधाच्या द्वारे आपल्याला जगतामध्ये बघायला मिळतात. म्हणजे सगळं तेच आहे. विचार केला तर त्याची फक्त रूपांतरे होतं. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये आता तरंग असतात, लाटा असतात, बुडबुडे असतात, वेगवेगळे प्रकार आहेत की नाही. पाण्याचेच प्रकार आहेत की नाही, लाटा आहेत, तरंग सुद्धा आहेत, छोटे छोटे मोठ्या लाटा पण आहेत, बुडबुडे येतात. ते पाण्याच्या सत्तेने सत्तावर होऊन पाण्यातच अस्तित्व पण त्याप्रमाणे त्याचं अस्तित्व असतं. पाण्यातच त्याचं अस्तित्व असतं. पाण्याशिवाय ते कसे राहतील सांगा बघू. तरंग असू दे, बुडबुडे असू दे, लाटा असू देत, हे त्याचं सत्तावन होतात. म्हणजे लाटा निर्माण व्हायला पाणी, बुडबुडे निर्माण व्हायला पाणी. तसं जगातल्या सगळ्या क्रिया घडायला भगवंत कारणीभूत आहे. हा विचार सतत आपल्या साधनेमध्ये आपल्याला असला पाहिजे. आणि साधनेमध्ये हा जर विचार असेल, समाजामध्ये वावरताना, जगाशी व्यवहार करताना जर हा विचार मी जपला, जीवापाड निष्ठेने जपला, तर भक्ती श्रेष्ठ दर्जाची भक्ती आवडते.
शेष धरेची भक्ती तयार होते. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. फक्त संसाराची माया बाजूला केली आणि जी जे असती गोष्ट ते तीच गोष्ट, त्यालाच भक्ती असं तुकोबा म्हणतात, त्यालाच परमात्मा म्हणूया आपण. शुद्ध भक्ती कशाला म्हणायची? संसाराला बाजूला करून भगवंताचा विचार करणं. त्यामुळे प्रत्येक व्यवहारामध्ये प्रत्येक क्षणाला आपण भगवंत समोर आहे आणि ती सगळी भगवंताची रूप आहे असं समजून जर व्यवहार करायला लागलो तर तो व्यवहार म्हणजे भक्ती आहे. अन्य काय आहे सांगा बघू. म्हणून ज्याप्रमाणे तरंग लाटा बुडबुड्यामध्ये पाण्याची सत्ता असते, तसं जगामध्ये जीव आहेत, काय आहेत, समुद्र, पाणी, काय लता वेली, सगळे आकाश, ही सगळी झाडं वगैरे जे आहेत, हे अनेकत्व आपल्याला बघायला मिळतं. पण हे अनेकत्वाची सत्ता मात्र परमात्म्याची आहे. सर्व भूत मात्र परमात्म्याच्या सत्तेने सत्तावान होऊन विस्तार पावतो. हे विस्तारलेलं थिजलेलं रूप आहे ना, हे थिजलेलं रूप विस्तारित पावलं म्हणजे ओथिजले. ते पातळ झालं, पण पातळ झालं ते परमात्माच असणार आहे. घट्ट ही तूप आणि पातळ ही तूपच असतं, दोन्हीतलं काही गुण बदलत नाहीत. त्यामुळं तरंग आणि लाटा हे त्या पाण्याचं कार्य आहे आणि त्या लाटाला आणि बुडबुड्याला कारण काय आहे? पाणी आहे. पाणी नसतं तर लाटा तरंग निर्माण का झाले असते? म्हणून पाण्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे कार्यात अनेकत्व आपल्याला बघायला मिळतं, विविधता बघायला मिळते. एकच पाणी, त्यामध्ये छोटे छोटे तरंग, मोठे मोठे तरंग, लाटा, बुडबुडे, ही सगळी जी विविधता आहे ते एका पाण्यातच बघायला मिळते. तसं जगामध्ये अनेकत्व आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत. म्हणजे त्या योनी सगळ्या जारज, अंडज वगैरे ज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे योनीज आहेत. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या प्रकारचे चर आणि अचर अशी अपरा प्रकृती सगळीकडे पसरलेली आहे. हे अनेकत्व आपल्याला एकातून निर्माण झालेलं आहे. आणि ते एक काय? एक तत्व नाम दृढधरी म्हणा. ते एक तत्व आहे ना, ते एक तत्व सगळीकडे विस्तार पावलेला आहे. म्हणून परमात्मा एक आहे आणि तो एक असून विस्ताराला पावला, त्याचं जग झालं, सगळी चराचर सृष्टी झाली. त्यामुळे कार्यामध्ये अनेकत्व दिसतं, कारण मात्र एकच आहे. कारण पाणी एकच आहे, बुडबुडे, लाटा, तरंग अनेक आहेत. तसं जगामध्ये विविधता जी दिसायला मिळते, रंगी बेरंगी सगळे चित्र आपल्याला बघायला मिळतात, ही परमात्म्याचीच लीला आहे. त्यामुळं पाण्याला मात्र कुठलं नाम नाही, रूप नाही, धर्म नाही, काय नाही, आहे तसं आहे. पाणी पाणी आहे. पाण्यामध्ये जसं कलर जसे मिसळले की त्या त्या रंगाचं पाणी होतं ना, तसं जगामध्ये जग हे अगदी कलरफुल आहे, नटलेलं आहे. आणि नटले हे परमात्म्याच्या सत्तेवरच नटलेलं आहे. त्यामुळे नामरूप निर्माण होण्यापूर्वी, निर्माण झाल्यानंतर आणि नामरूपाच्या नाशानंतर एकच सत्ता कार्य करते. ही गोष्ट फार महत्वाची आहे. ज्यावेळी लाटा तरंग नसतात त्यावेळी पाणीच असतं, पण नंतर निर्मिती झाली, लाटा निर्माण झाल्या. लाट निर्माण झाली की काही क्षण दिसते आणि काही क्षणानंतर लगेच लोप पावते. लोप झाल्यानंतर सुद्धा पाणी असतं. लाट निर्माण झाली त्यावेळी पाणी असतं. लाट निर्माण होत नव्हती, वारं वाहत नव्हतं, त्यावेळी तरंग नव्हते. त्यावेळी तरंग नसताना सुद्धा पाणीच पाणी होतं. म्हणजे सुरुवातीला, उत्पत्तीपूर्वी, नंतर स्थितीमध्ये आणि नाशानंतर सुद्धा जी सत्ता असते ती परमात्म्याची असते. त्यामुळे जगाचा उत्पत्ती नाश आहे, पण उत्पत्तीच्या पूर्वी आणि नाशानंतर परमात्मा मात्र आहे तसा आहे. हे अव्यक्तपणे थिजले, हे अव्यक्तनं व्यक्त रूपाला आलेलं आहे. तेची मग विश्वाकारी होती झाले, त्याने दुसरं रूप धारण केलेलं नाही. हे भगवंताने त्या त्या जीवाची कर्म भोगायचं कर्मस्थळ जे आहे ते कर्मस्थान निर्माण केलं. कर्म तरी भोगायला पाहिजेत ना, तर ही कर्म भोगण्यासाठी त्या त्या काळात ते निर्माण केलेलं आहे. त्यांच्यासाठी विश्वाकार धारण केला. तैसे अमूर्त मूर्तिमय विस्तारले त्रैलोक्य जाणे. हे त्रैलोक्य जे आहे ते तिन्ही लोकांमध्ये मूर्त रूपात आलं, कारण ते अमूर्तमध्ये होतं. अमूर्त हे कारण आहे आणि मूर्त हे कार्य आहे. ते मूर्त रूपाला आलं आणि काय झालं? त्रैलोक्यात रूपांतरित झालं. 67 नंबरची होई. महदादी देहांते येथ ये अशशी भूते पै माझ्या ठाई बिंबते जैसी जळी फेन. परत एक दृष्टांताने परत वापरलाय बघा. जसा पाण्यामध्ये फेस असतो,
पाण्यामध्ये जसा फेस असतो तसा महदादी देहांते म्हणजे महतत्वापासून सुरू झालेली प्रकृती महतत्व असा प्रकृतीचा विस्तार विस्तार होत आलेला आहे, तो देहापर्यंत पोहोचलेला आहे बरं काय. देहापर्यंत जगाचा महतत्वाचा प्रकृतीचा विस्तार आहे. म्हणजे प्रकृतीपासून सुरू झालेली जी तत्व आहेत महतत्वापासून देहापर्यंत साकार झालेली बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या दार्शनिकांनी वेगवेगळ्या प्रकारची तत्व मानलेली आहेत. कोण 24 तत्व मानतो, कोण 25 तत्वे मानतो, पण आपल्याला वेदांत शास्त्रानं सुद्धा 25 तत्वांचा स्वीकार केलेला आहे. ही महतत्वापासून देहापर्यंत साकार झालेली एकूण एक सगळी पंचमहाभूत आहेत ते माझ्याच स्वरूपावर भासतात. महदादी देहाते येत अशेषही भूते. अशेषही म्हणजे एकूण एक, काही शिल्लक राहणार नाही. अशेष, अशेष म्हणजे काही शिल्लक राहणार नाही. भूते म्हणजे पंचमहाभूते. एकूण एक पंचमहाभूते माझ्या स्वरूपावर भासतात, पण ती कशा असतात. माझ्या ठाई बिंबते. बिंबते म्हणजे माझ्या ठाई त्यांचं प्रतिबिंब आहे. फक्त ते प्रतिबिंब आहे. जगे जैसी जळी फेन, जसं पाण्यामध्ये फेस असतो. पाण्यातल्या फेसाला काही किंमतच नसते, पण तो फेस असतोय मात्र. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. दिसतोय फेसच आपल्याला. महतत्व हे जगत उत्पत्तीच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीचं कार्य मानलेलं आहे. आणि देहात्मक जो पंचमहाभूतात्मक सगळा भौतिक पदार्थ आहेत हे शेवटचं कार्य मानलेलं आहे. आणि इथं या ठिकाणी आता ब्रह्मवाद सांगितलेला आहे. माऊली ब्रह्मवाद सांगतात. म्हणजे जगामध्ये सगळीकडे ब्रह्म भरून उरलेलं आहे. सुरुवात कुठून झाली. प्रकृती आणि महतत्व बोललेलं आहे बरं का. हे म्हणून घेतलेलं आहे की महतत्व अहंकार असा विस्तार होत गेलेला आहे. आणि पंचमहाभूतापासून पुढे देह निर्माण होईपर्यंत या सगळ्यांच्या तत्वाचं सगळी एकूण एक जे आहेत ते भगवंताच्या सत्तेवरतीच अधिष्ठानावरतीच दिसून येतात. म्हणजे कल्पनावाद पण सांगतात की अशी जी आहेत महतत्वापासून देहापर्यंतची सर्व भूते जी आहेत ते माझ्या ठिकाणी फेसासारखे आहेत, अशी कल्पनावाद सुद्धा सांगितलेला आहे. एकदा सगळीच महतत्व ही माझ्यापासून सुरू होऊन देहापर्यंत महतत्व झालेले आहेत आणि ती माझ्या स्वरूपावर विस्तार पावलेले आहेत. परंतु कल्पनाच आहे. जसं फेस आहे पाण्यामध्ये तसं ते माझ्या ठिकाणी फेसासारखे असतात. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीची 24 तत्व सांगितलेली आहेत. कुठं 25 तत्वे सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिली प्रकृती एक, महतत्व दुसरे एक तत्व तयार झालं एक, नंतर अहंकार एक, नंतर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, एक मन, नंतर 5 पंचविषय त्याला तन्मात्रा म्हणतात आणि 5 महाभूते. काय काय विचार केला बघा. वेदांत शास्त्राची ही प्रक्रिया आहे. आपल्याला विवेक सिंधू ग्रंथामध्ये याचा विस्तार पाहायला मिळेल. म्हणून मी सुरुवातीलाच बोलताना म्हटलं थोडं का असना विचारसागर, वर का असना वृत्ती प्रभाकर, त्यासाठी सार विचारसागर डॉक्टर काकांचा, नंतर विवेक सिंधू डॉक्टर काकांचा आणि परमार्थ विज्ञान डॉक्टर काकांचे 3 ग्रंथ आणि विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर याचा थोडा का असना अभ्यास आपला असायला पाहिजे. त्याला पंचकरण किंवा आपण त्याला म्हणतो नाही पंचकरणाचा सुद्धा विषय त्यामध्ये येतो. तर विवेक सिंधू, नंतर परमार्थ विज्ञान आणि डॉक्टर काकांचा सार विचार सागर, तो कशाचं रूपांतर आहे. विचार सागरचं सोप्या भाषेत डॉक्टर काकांनी केलेली प्रवचन आहेत. तोही ग्रंथ आपल्याला उपलब्ध मिळतो, वाचण्यासाठी आहे. थोडं का असं ना वाचन झालं नाही तर आपल्याला ह्या प्रकृती, महतत्व, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचमहाभूताचं पंचीकरण, अपंचीकृत महाभूत या सगळ्याचा विषय त्यामध्ये आहे. बऱ्यापैकी पंचदशीमध्ये सुद्धा त्याचा विचार सांगितलेला आहे. असो, आपण आता इथे विचार करायला लागलोय. प्रकृती एक, महतत्व एक, अहंकार एक, ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, मन एक, पंचविषय आणि पंचमहाभूत याद्वारे अपंचीकृत सृष्टीतून नंतर पंचीकृत सृष्टी निर्माण होते. ही सगळी अपंचीकृत आहे.
अपंचीकृत म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ झालेली नाही अजून, आणि नंतर भेसळ झाल्यानंतर मग त्याचा एक मटेरियल तयार होतं, आणि हा मटेरियल म्हणजेच पंचमहाभूत आहेत. ही पंचमहाभूत शेवटी तयार होतात, त्यामध्ये देह सुद्धा आहे. ते पंचीकृतची सृष्टी आहे नंतरची. पंचमहाभूत ज्यावेळी त्याच्यामध्ये मिक्स होतात त्यावेळी ते पंचीकृत होतं, आणि पंचीकृत सृष्टी निर्माण होते. फार आपण खोलात जायची गरज नाही. भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी ही प्रतिबिंब आहे, माझ्या ठाई बिंबते, हे प्रतिबिंब आहेत आणि माझ्या ठिकाणी खरी नाहीत. हे जाणून घेण्यासाठी खरी नाही का, तर फेस जो आहे इथं 64 ओवीपासून माऊलींनी 66व्या ओवीपर्यंत नामरूपात्मक जग हे परमेश्वराचा विस्तार आहे असं अन्वय दृष्ट्या सांगितलेलं आहे. अन्वय आणि व्यतिरेक नावाच्या दोन पद्धती आपल्याला परमतत्व समजावून घेण्यासाठी वापराव्या लागतात. आता परत दुसरा शब्द आला बघा, अन्वय आणि व्यतिरेक. हे दोन शब्द वेगळे आहेत, आपल्याला फारसे ऐकण्यात नसतात. बऱ्यापैकी ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे त्यांना माहिती आहे ते अन्वय आणि व्यतिरेक आहे. तर या 66 ओवीपर्यंत काय सांगितलं, तर अन्वयाचा विचार सांगितलेला आहे. सर्वांना काय वाटेल, जगाचं दर्शन झालं, जगाचं दर्शन झालं म्हणजे परमात्म्याचं दर्शन झालं की काय, असं वाटण्याची शक्यता आहे. पण विचार केला तर हे ब्रह्माचं परिणाम हा जगत आहे असं सांगतात, पण जगत ब्रह्माप्रमाणे सत्य आहे असं मात्र सांगायचं नाही. कोण म्हणेल ब्रह्मदर्शन झालं, जगाचं दर्शन झालं की ब्रह्मदर्शन झालं. पण होय, संतांच्या बाबतीमध्ये जगच ब्रह्मरूप ज्यांना दिसतं त्यांना जगाच्या दर्शनामध्ये ब्रह्मदर्शनाच्या परमात्म दर्शनाचा लाभ सुद्धा होत असतो, संतांना दिसतो. पण त्या माऊलींना काय म्हणायचं आहे बघा, हे ब्रह्माचा परिणाम आहे जगत, आणि परिणाम कधी सत्य नसतो, कल्पना आहे ती. आणि जगत ब्रह्माप्रमाणे सत्य आहे असं सांगण्यासाठी ते सांगितलेलं आहे. जगत सुद्धा ब्रह्माप्रमाणे सत्य आहे असं सांगायचं नाही त्याला, आणि नसल्यामुळं पुन्हा पुन्हा सांगतात की तो पहिल्यांदा सांगितलेला जो कल्पनावाद मागच्या मध्ये सांगितला आणि अन्वयाच्या द्वारे ते स्पष्टीकरण द्यायला, तर ते हे जग जे आहेत हे सत्य नाही, तर आरशातल्या मिथ्या प्रतिबिंबाप्रमाणे आभाषिक आहे असं सांगायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जगाला सत्यत्व कुठल्याही संतांनी दिलेलं नाही. पण सत्यत्व कुठंपर्यंत देतात, उपासनेच्या भक्तीच्या प्रांतामध्ये सत्यत्व देऊन त्याची मूर्तीद्वारा उपासना केली जाते. जग ही भगवंताची मूर्ती आहे असं संत सांगतात. माऊलींनी सुद्धा त्याचं स्पष्टीकरण अगोदरपासून दिलेलं आहे. हा जगाचा विस्तार म्हणजे माझा विस्तार आहे, म्हणजे जगामध्ये मी आहे हे वर्णनच अगोदर सांगितलेलं आहे. त्यामुळे जगाची पूजा म्हणजे जगाची आसक्ती नाही, बरं का, ही फार महत्वाची गोष्ट आहे. जगाला पूज्य मानावं, पण जगाला पूज्य मानलं की आपली आसक्ती नसते. पूज्याच्या ठिकाणी आसक्ती नसते कधीही. बघा, जे आदरणीय आहे, जे पूज्य आहे, जे मन आहे, त्याच्या ठिकाणी महानतेची नम्रता असते, पण त्या ठिकाणी आसक्ती नसते. आम्ही ज्या जगात आसक्ती ठेवतो म्हणून आपल्याला जग ब्रह्मरूप दिसत नाही. संतांनाच फक्त का दिसतं, त्याचं कारण आहे संतांची आसक्ती नसते. संत म्हणतात की परमात्माच नटलेला आहे सगळ्या जीवाच्या द्वारे, म्हणून ते त्याची पूजा आणि त्याची पूजा एक समजतात. पण हित म्हणतात मात्र महतत्वापासून देहापर्यंत सगळी निर्माण झालेली प्रतिबिंब आहे, आरशातील मिथ्या प्रतिबिंबाप्रमाणे आभासिक आहेत. जग हाच परमात्मा असं म्हटल्याने तो काय होईल, मग विकारी होईल का नाही, विनाशी होईल का नाही? कारण जगाला उत्पत्ती स्थिती लय आहे, मग परमात्म्यालाही उत्पत्ती स्थिती लय आहे असं म्हणायला पाहिजे. परमात्मा तर काही संपतच नाही, तो उत्पत्ती पूर्वी होता आणि नाशानंतर सुद्धा अस्तित्वात आहे. याचा अर्थ या तिन्ही स्थितीमध्ये तो नसतो, आणि तिन्ही स्थितीच्या बाहेर पडणारा जो साधक जरी असतो ना, तो सुद्धा परमात्म्याच्या पात्रतेचा होतो, म्हणजे आत्मस्वरूप होतो, भगवंताशी एकरूप होतो. त्यामुळे जग हा परमात्मा मानणं चूक होती, कारण त्याला जगात विकार आहेत, जग विनाशी आहे. जगाचे सर्व विकार मग परमात्म्याच्या ठिकाणी येणार. मग अस्ति जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते, म्रियते, 6 विकार जे देहाचे म्हणले, तर देह आणि जग काय वेगळे नाही. जग हे विराट स्वरूप आहे परमात्म्याचं, आणि देह ही छोटी मूर्ती आहे परमात्म्याचीच.
हे जर कळायला लागलं आपल्याला ना, तर सगळ्या जगामध्ये शांततेसाठी कुठं भटकायची गरज होणार नाही. जग जर ब्रह्मरूप जसं संतांना दिसलं, तसं आम्हाला दिसायला लागलं, तर जगाबद्दलची असणारी वकवक आणि त्याला पिळून खाण्याची जी सवय लागलेली आहे, आपल्या समोर येणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या परमात्म्याने आपल्यासाठी निर्माण करून दिलेत, त्याच्यावर हावरट बुद्धी ठेवून आपण हावरेपणानं त्याला पिळून पिळून खातो. ही जी गोष्ट आहे, आणि मरताना सुद्धा त्याचीच आसक्ती ठेवून मरत असतो. संत मात्र परमात्मा पाहतात जगामध्ये, त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांची पूज्य बुद्धी असते. नम्र झाला भूता, सगळ्या भूत मात्राशी जो नम्र होता, तेने कोंडिले अनंता, त्यानं भगवंताला प्राप्त करून घेतला. तुकोबांची भाषा कशी आहे बघा. संत असंच बोलतात, नम्र झाला भूता तेने. भूतमात्राशी नम्र होऊ अगोदर, भूतमात्राशी नम्र झाला की तो भगवंताशी नम्र झाल्यासारखा आहे. हे आपल्याला जमण्यासारखं आहे का? त्यानं म्हणावं की जग परमात्मा आहे, त्यानं म्हणावं. इथं माऊली काय म्हणतात, वास्तविक जग आभाषिक आहे, आणि जगाला परमात्मा जर म्हटलं तर जगाचे सगळे विकार परमात्म्यामध्ये कल्पना करायला पाहिजेत. मग वास्तविक ते पटत जुळत नाही, तर्कामध्ये टिकत नाहीत. परमात्मा अविकारी आहे, अविनाशी आहे, त्यामुळं तो विकारी नाही, विकारी होत नाही. अस्ति जायते, हे जे 6 सांगितलेले आहेत ना, हळूहळू येतील तसे आपण बोलत जातोय बरं का. कोणाला वाटेल हे अस्ति जायते, वर्धते, विप्रिन्मते, क्षीयते, म्रियते, याचं स्पष्टीकरण काय आहे, तर हळूहळू होत जातं. बहुतेक जे सतत श्रवण करणाऱ्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत. अस्ति म्हणजे अगोदरच असतं, जायते म्हणजे जन्माला येतं, वर्धते म्हणजे त्याच्यात वाढ होते, विप्रिन्मते म्हणजे त्यात बदल होतो, क्षीयते म्हणजे ते क्षीण होत जातं, क्षय आहे त्याला, त्याचा नाश होत जातो, आणि शेवटी म्रियते म्हणजे नष्ट होतं. अशा 6 विकारांनी देह आणि देहादी सर्व जगत व्यापलेलं आहे. मग हे 6 विकार परमात्म्याला लागू पडतात काय सांगा? परमात्मा असते, ठीक आहे, असतो अगोदर. जायते, जन्माला येतो का? वर्धते, त्याच्यात वाढ होते का? विप्रिन्मते, परमात्म्यात काय बदल होतो का? नंतर क्षीयते, परमात्म्याचा क्षय होतोय काय? आणि शेवटचं म्रिय, परमात्मा नष्ट होतोय का, मरतो का? नाही. त्यामुळे हे सगळे विकार त्याला लागत नाही. देहाला हे विकार आहेत, आत्म्याला नाहीत. हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे. जगाला हे विकार आहेत, ईश्वराला नाहीत. त्यामुळं हे जे जग दिसतं ते फेसासारखं आहे. बिंबते जैसी जळी फेन, फेन म्हणजे फेस, फेस जलाच्या ठिकाणी मिथ्या, त्याप्रमाणे जगाचा परमात्म्याच्या ठिकाणी मिथ्याभास होतो. जग जे दिसतंय, दिसायला लागतंय, ते याच्यासारखं आहे म्हणावं. परमात्मा कसा आहे, तर विचार केला तर या परमात्म्यासारखं जग आहे असं म्हणायला हरकत नाही. काही वर्णन करतात ना, कशासारखं दिसतं? देवासारखं दिसतं जग. देवासारखं आहे का? एकामेकाचं नरडं दाबायला जाते ना, तो देव आहे काय? मग कारण त्याला देव कळला नाही. म्हणून संतांना कळला, म्हणून ते सगळ्या जगावरती प्रेम करतात. ते म्हणतात जगावर केलेलं प्रेम हे भगवंतापर्यंत जातं, आणि खरंच आहे. आणि हे सिद्ध झालेलं आहे संतांच्या चरित्रामधून आपण पाहतो. ही जर गोष्ट जर खरी असेल तर जगावर प्रेम करायला आपण जेव्हा शिकू, तेव्हा परमात्म्याची भक्ती कशी असते याची जाणीव आपल्याला व्हायला लागेल. आपण सुरुवातच करत नाही. या जगाला परमात्मा मानून जगावर प्रेम करायची सवय लावून घेऊया, आणि या जगाच्या द्वारे परमात्म्याला जर समजून घेतला तर सोपी गोष्ट आहे. परमात्म्याकडून जग समजून घ्यायची काय गरज नाही, जगाकडून परमात्मा समजून घ्यावा. जग ही जाणवायची, समजून घ्यायची गोष्टच नाही आहे. जे कल्पनेतलं आहे त्याला काय जाणायचं सांगा बघू, त्याच्यावर किती चिंतन करायचं. जे व्हायलाच नाही, जे भासमान आहे त्याचं किती चिंतन करायचं. साप जो नाहीच, त्या सापाचं किती वर्णन करायचं, त्याच्यावर किती पुस्तकं लिहायची. त्याचे दात किती आहे, तो विषारी आहे का बिनविषारी आहे, तो इतक्या लांबीचा आहे, तो घनसा आहे काय, तो आणखीन कसला नाग आहे, असला नाग आहे काय, तसला नाग आहे. हे सगळा जो भाषा आहे त्याच्यावर लिखाण, त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर चिंतन. या चिंतनामध्येच आपण दोरीला विसरून गेलेलो आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपल्यासमोर जग आहे, जगातली माणसं आहेत. या माणसांच्यावर प्रेम करत 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 त्यावर देवावरच प्रेम जडायला आपली सुरुवात होईल.
पण आपल्याला ते जमत नाही ना, म्हणून आपण विचार करतो मग खूप खूप ग्रंथ वाचायचे, ग्रंथ वाचले खूप आणि लोकांना स्पष्टीकरण पण देता आलं, परंतु जगावर प्रेम करताना मात्र आपलं मागं पडतो आपण. जगावर प्रेम नाही, अहंकार सारखा शिल्लक राहतो. या ओवीमध्ये व्यतिरेक सांगितलेला आहे. अन्वय आणि व्यतिरेकाची भाषा आपण पुढच्या काही ओव्यांपासून बघणार आहोत, कारण त्यामध्ये आपल्याला गरजच आहे त्या अन्वय व्यतिरेक सांगण्याची. म्हणून अन्वय व्यतिरेक पण समजून घ्यायचा. कोण म्हणेल कशाला ज्ञानेश्वरीचा ओव्या सांगा चालू आहेत आणि कशाला शास्त्राने सांगायचं, अगदी खोलात शास्त्र काय सांगायला जमत पण नाही आणि तेवढी गरज पण नाही. शास्त्राची एवढी गरज पडत नाही. नंतर माऊलींनी सगळं शास्त्रच दिलं असतं रे, त्यांनी लिहिलेलं नाही ना, त्यांनी सोप्या भाषेत सगळं सांगितलंय. आपण समजून घेताना मात्र असं का सांगितलंय तर वेदांत शास्त्राचा त्याला आधार द्यावा लागतो. माऊलींनी सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या वेदांत शास्त्राचा विचार केलेला आहे. उपनिषद जे आहे त्या उपनिषदांचा अभ्यास आहे माऊलींचा, 18 पुराणांचा अभ्यास आहे, 6 दर्शनांचा अभ्यास आहे माऊलींचा. आणि म्हणूनच माऊलींनी काय केलेलं आहे, ती सगळ्या प्रक्रिया ओवीच्या द्वारे मांडलेल्या आहेत. यामध्ये व्यतिरेक सांगितलेला आहे. मगाशी अन्वय सांगितला होता, म्हणजे जगामध्ये परमात्मा आहे, हा परमात्म्याचा अन्वय आहे, परंतु परमात्म्यामध्ये जग नाही हा त्याचा व्यतिरेक आहे. म्हणजे इथं म्हणताना म्हणतात फेसा जसं पाणी नसतं, हा व्यतिरेक सांगितलेला आहे. जगाचा परमात्म्याच्या ठिकाणी मिथ्याभास आहे, हा व्यतिरेक आहे, मिथ्याभास आहे. खरं बघायला गेलं तर जगात परमात्मा नाही म्हणायचा. जग जड आहे, मग जड असेल, असत असेल आणि दुःख रूप असेल तर परमात्म्याची सच्चिदानंद रूप जे आहे, सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप, हे जड रूप, असत रूप आणि दुःख रूपाला जुळत नाही ना, बरोबर एकमेकाच्या कॉन्ट्रास्ट आहे, म्हणून त्याचा व्यतिरेक केला. मग व्यतिरेकाची जी कला आहे, पद्धती आहे, त्या व्यतिरेकानं सुद्धा भगवंत समजावून घेता येतो. जर असं मायेला बाजूला केलं तर मायेला बाजूला केले की राहतो तो ईश्वरच राहतो. म्हणून मायेला बाजूला करण्यासाठीच आपल्याला साधना करावी लागते. जे नाही ते घालवावं लागतं, मग आपल्याला ते खरं दिसायला लागतं. माया नाही त्याचा निराश करावा लागतो, व्यतिरेक करावा लागतो, मग अन्वयात्मक असलेला परमात्मा जो आहे तो आपल्याला दिसायला लागतो. आणि हे जर समजायला लागलं आपल्याला तर निश्चितपणे, म्हणजे फेसामध्ये पाणी नाही तसं जगामध्ये परमात्मा नाही, हे लक्षात आलं पाहिजे. फेस आहे त्याचा आभासात्मक रूप आहे, पाण्याचं आभासात्मक रूप आहे. म्हणून तसं फेसात पाणी नसतंच, पाणी असतं तर फेसानंच तहान भागली असती, जगामध्येच राहून तृप्ती मिळाली असती ना, आपण मुक्तच झालो असतो. जगाचा विचार सोडल्याशिवाय मुक्तीचा अनुभव घेताच येत नाही. त्याला कारण ते आहे, कारण मुक्ती ही जगापासून फार वेगळी आहे. जगापासून फारकत घेतल्यानंतरच त्याचा आनंदाचा अनुभव येतो, ज्ञानाचा अनुभव येतो. तसं फेसाना बाजूला करूनच पाणी बघावं लागतं तरच तहान भागणार आहे. मुक्ती म्हणजे तहान भागणं, आपण तृप्त होणं, समाधानी होणं. समाधान हे जगात नाही, परमात्म्यामध्ये समाधान आहे. मग जगाला बाजूला करून परमात्म्याला पकडता आला पाहिजे, त्याला व्यतिरेक म्हणलेला आहे. तशी ही भूत जर आहे तर ती परमात्म्यावर बसले तरी त्या भूतामध्ये परमात्मा नाही आहे. मात्र ही भूत मात्र त्याच्या सत्तेवर चालतात, जग सगळं त्याच्या सत्तेवर चालतं, पण जगामध्ये तो नसतो. वर्णन पुढं आलेलं आहे, त्याचं विस्तारानं रूप आपण पाहणारच आहोत. पण विस्तारानं पाहण्यापूर्वी इथं परमात्म्याचा जो अन्वय आणि व्यतिरेक या 2 प्रक्रिया ज्या सांगितलेल्या आहेत त्या 2 प्रक्रिया आपल्याला बघण्यासारख्या आहेत. म्हणून तिथंच वर्णन करताना परमात्मा म्हणतात परिफेन महदादी देहांते ये अशेषी भूते पै माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन. त्याच्या पुढची ओळी आहे ना 68 आणि 69 ओळी, ह्या फेन, जळा म्हणजे पाणी आणि फेस यांच्या संदर्भाचं वर्णन केलेले आहे. इथं वरती वर्णन करताना अजून अन्वय सांगितला, माझी या विस्तारलेपणेची नावे हे जगची नोही आगवे, तसं बीजची झाले तर करू भांगाराची अलंकारू. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अन्वय सांगितलेला आहे. अन्वय म्हणजे त्या सहित असणं, कारणासहित कार्याचा विचार करणं, कार्य आणि कारण यांना एकत्रात पाहणे आणि कारणाकडे लक्ष देणे, याला अन्वय म्हणतात. आणि ज्यावेळी कार्याला बाजूला करून फक्त परमात्माच पाहिला जातो, म्हणजे कारणच पाहिलं जातं, त्याला व्यतिरेक म्हणतात. फक्त कार्याला बाजूला करणं म्हणजे निराश करणं, त्याचा व्यतिरेक करणं, कार्याचा व्यतिरेक. आणि कार्य आणि कारण एकत्र पाहणं याला अन्वय म्हणतात.
म्हणजे उदाहरणार्थ बघा, बीजची झाली तरु आणि भांगाराचे अलंकार. भांगार म्हणजे सोनं आणि ते अलंकार, हे दोन्हीही जे आहेत हे दोन्ही एकत्र पद्धतीने आहेत. वास्तविक बघताना सोन्याकडे कसं बघायला पाहिजे, अलंकाराला बाजूला करून पाहिलं पाहिजे, त्याला व्यतिरेक म्हणतात. आणि अलंकारासहित सोन्याला पाहणं याला अन्वय म्हणतात. बीजासहित झाड पाहणं, झाड आणि बीज एकत्र पाहणं याला अन्वय म्हणतात. पण झाड, पाने, फुले ह्या जो विस्तार आहे तो विस्तार बाजूला करून फक्त बीजाकडे लक्ष देणं याला काय म्हणतात, कारणाकडे आणि परमात्म्याकडे पाहणं आहे. व्यतिरेक करणं म्हणतो आपण. पानं, फुलं, मुळं याचा व्यतिरेक करायचा आणि बीजाकडे पाहायचं. बीज एक, आधी बीज एक लय, एकच बीज आहे, दुसरं काय नाही, तो एकटाच आहे. त्यामुळे याचा विस्तार जो झाला तो विस्तारातल्या जगाकडे पाहायचं आणि जगासहित परमात्मा पाहिला की त्याला अन्वय म्हणतात. आणि जगाला बाजूला करून परमात्माला पाहणे त्याला व्यतिरेक प्रक्रिया म्हणतात. या दोन्ही प्रक्रिया आपल्याला जाणून घ्याव्या लागतील ना, अन्यथा आपल्याला महत्त्वापासून देहादी असलेला प्रपंच आहे ना, या प्रपंचाला सत्यता दिल्यासारखी होईल. म्हणून त्याचा हळूहळू हळू निराश करत गेलं पाहिजे. म्हणून जग हे दिसतानाच हे परमात्म्याचं लेकरू आहे. काय म्हणलेलं आहे, वर्णन थोडं आहे, विस्ता पावले प्रसवले जग असं म्हणलेलं आहे. जे भगवंत ही माता आहे आणि जग हे त्याचं लेकरू आहे. असं जर विचार आपण जर करायला गेलो तर परमात्म्याला बघायचं असेल, परमात्मा कसा आहे हो, तर जगासारखा तो नटलेला आहे म्हणून त्याला व्यतिरेक करूनच बघावा लागतो, तरच तो कळतो. अन्वयातनं बघायची प्रक्रिया जर समजायला लागली तर तशीही करता येईल. स्वामी विवेकानंद एकदा प्रवास करत होते, दिला असेल उदाहरण कधीतरी. जहाजातून प्रवास करत होते, रात्रीची वेळ होते, वरती आकाश निळसर आकाश, पौर्णिमेची रात्र होती, सगळं चांदणं सगळं पडलेलं होतं, बाहेर खाली समुद्राच्या लाटा खळाळत होत्या, सुंदर असा निळाशार समुद्राचं पाणी आणि वरती निळेशार असं आकाश. हे पाहताना स्वामी विवेकानंदांचं कवी मन जागृत झालं आणि त्यांना वाटायला काहीतरी कविता करावी की काय, या निळ्या आकाशावरती आणि निळ्या चांदण्यात पसरलेल्या पाण्यावरती कविता करावी का काय. पण त्यांना लगेच त्यांचा आतला विवेक जागृत झाला आणि झाल्यानंतर ते म्हणतात, अरे वा, किती मायेचा खेळ आहे हा, किती सौंदर्यानं नटलेला आहे परमात्मा, विचार करायला लावलेला आहे. ते म्हणतात, माया किती सुंदर आहे बघा, आकाश किती सुंदर आहे, पाणी, चांदणं, चंद्र किती सुंदर आहे. पण हे सुंदर, हे सौंदर्य जो आहे, हे सौंदर्य देणारा जो परमात्मा आहे, तो परमात्मा किती सुंदर असेल. या ठिकाणी अन्वय व्यतिरेक केलेला आहे बघा स्वामी विवेकानंदाने. हा अन्वय व्यतिरेक करता आला पाहिजे, त्यासाठी विवेकच वापरावा लागेल, त्या ठिकाणी वैराग्य वापरावं लागेल, तरच अन्वय व्यतिरेक म्हणजे काय. इफ रियालिटी काय, इफ माया इज सो ब्युटिफुल, थिंक ऑफ द रियालिटी बिहाइंड, असं एक वाक्य स्वामी विवेकानंद आहे. पाण्याकडे बघताना ते म्हणतात, इतकं सुंदर पाणी आहे की माया इज सो ब्युटिफुल, इतकी सुंदर माया आहे, थिंक ऑफ द रियालिटी बिहाइंड, पण त्याच्या पाठीमागे असलेलं वास्तव परमात्मा किती सुंदर असेल त्याचा विचार करा. आपण विचार करत नाही, जगाकडे बघताना जगातच फसतो. जगाच्या पडद्याआड लपलेला परमात्मा जो सूत्रधारी आहे, त्या सूत्रधारी परमात्म्याचा आपण कधीही विचार करत नाही, म्हणून फसतो आपण जगामध्ये. जग आकर्षित करणार आहे, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ बाप रखुमा देवीवराचे. माऊली बोलतात, बाप रखुमा देवीवराचे चरण कमळ चिंतल्यानं हे जे देखणे रूप असलेलं जे सुंदर असं रूप जगाचं आहे ते बाजूला करून, स्वप्नवत मायेला बाजूला करून सत्यात पाहिलं पाहिजे. आणि सत्यात बघायची किमया आपल्याला भगवंतता माऊली सांगायला लागलेले आहेत. कारण विवर्तवाद सांगताना ते सांगावंच लागतं. आता झाला कल्पनावाद किंवा अन्वय व्यतिरेकीच्या प्रक्रियेच्या द्वारे हे स्पष्टीकरण द्यायला चालू केलेलं आहे की कसा परमात्मा आहे. असं बाजूला सारून सगळं त्याला पाहायला लागतं. ढगांना बाजूला सारून सूर्य दिसतो. ढग काळे झालेत म्हणून सूर्य काळा नसतो. आपण सूर्याला काळं म्हणायला लागलो. सूर्यानं ढगानं सूर्याला झाकलं असं आपण म्हणतो. ज्या आकाशाच्या अधिष्ठानावरती सूर्याच्या प्रेरणेमुळे ढग निर्माण होतात, ते ढग सूर्याला झाकू शकतील का? तसं जगाच्या आडोशाला हा परमात्मा जाऊन राहील का? पण राहतो म्हणतात माऊली.
आहे तसं. कधी कधी नुसतं बोट जरी आपल्या डोळ्यापुढे लावलं तरी सूर्य दिसेनासा होतोय. एवढी बोटांच्या मध्ये हातामध्ये ताकद आहे. आपले हात समजा जरी डोळ्यापुढे ठेवले तरी सूर्य दिसेनासा होतो. म्हणजे हाताची एवढी ताकद आहे की सूर्याला झाकण्यासारखी. सूर्य झाकलेला नाही, आपण डोळे झाकलेले आहेत. डोळे झाकले म्हणून सूर्य झाकलाय की काय असं वाटायला लागतं. हा जर प्रक्रिया आपण शांतपणे समजावून घ्यायला लागलो तर आपल्याला परमात्म्याचे दर्शन या जगामध्ये सुद्धा होईल. जगाला बाजूला करून पाहायची काही गरज नाही. बरेच वेळा काही मंडळी रणात वनात अरण्यात गेले का जगापासून बाजूला जाण्यासाठी. पण जगापासून बाजूला जाऊन जगातला परमात्मा कळणार नाही. कारण जगाशी कुठेतरी संपर्क येतो. मग देहच त्याग करायला पाहिजे. देह त्यागानंच परमात्मा जर प्राप्त करायला तर मग आत्महत्या करायला पाहिजे. वास्तविक तसं काही सांगितलेलंच नाही. मग जगापासून दूर राहून परमात्मा कसा कळेल सांगा बघू. नाही कळणार. प्रपंचात सोडून प्रपंच बाजूला करून परमात्मा नेमका कसा कळेल सांगा बघू. तर परमात्म्याला प्रपंचाला घेऊन परमार्थ समजावून घेतला आपण तर निश्चितपणे तो दृढ होतो. नाहीतर होत नाही. बरं काय. तर बरेच वेळा अरण्यामध्ये राहिलेला मनुष्य गावात उतरला तर गावातले सगळे व्यवहार पाहून त्याला आश्चर्य वाटायला लागेल. तो कुणाला तरी खेचकल्याशिवाय चिडल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून हा विचार लक्षात ठेवला पाहिजे की आपल्याला खेचकायची ही सवय हळूहळू इथंच बसून घालवायची आहे. आमचा येणारा क्रोध इथंच शमवण्याची हे चांगलं ठिकाण आहे जग हे. त्यामुळे जगातला परमार्थ समजून घ्यायला लागलो आपण तर संत त्या मार्गाने गेले. बरं काय. म्हणून त्यामध्ये भक्ती म्हणतात त्याला. अन्वयाच्या द्वारे भगवंताला समजून घेणं त्याला भक्ती म्हणतात. आणि व्यतिरेकेच्या द्वारे त्याला समजून घेणं याला ज्ञान म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. उपासना आणि भक्ती त्याद्वारे समजून घेणं म्हणजे अन्वय आहे. जगामध्ये परमात्मा आहे अशा भावनेनं जगत राहणे. दोन वेळचा विचार केला आपण. हे अव्यक्तपण थिजले तेची मग विश्वाकारे ओथिजले तैसे अमूर्त मूर्तिमय विस्तारले त्रैलोक्य जाणे महदादी देहांते ये अशेष ही भूते पै माझ्या ठाई बिंबते जैसी जळे फेन. हे फेसासारखं आहे. पाणी बाजूलाच आहे. बिंबलेलं आरशात जसं प्रतिबिंब असतं तशीच रचना याची आहे असं माऊली सांगतात. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.